नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रोजेक्ट 2021-2022. Subject bookkeeping and accountancy. Welcome. I am Sri Jadhav Kevu, junior college teacher, Nav Maharashtra Vidyalay and junior college Pimpri Wagire, Pune 17. My subject bookkeeping and accountancy, standard 12. Unsolved problem number 3, textbook page number 56. From the following trial balance and adjustment given below of Rina and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. रीना अँड आरतीच्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपल्याला पाहायची आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019, ट्रायल बॅलन्स डेबिट बॅलन्सेस, ट्रायल बॅलन्स credit balances. Trial balance debit balances: purchase 35,500, sundry debtors 40,000, sales return 1,000, opening stock 18,100, bad debts 500, land and building 25,000, furniture 20,000, discount 1,000, royalties 700, rate 1,900, salaries 3,000, wages 800, insurance 1,500, drawing Reena rupees 2,000, Aarti rupees 1,000, cash at bank 11,500, cash in hand 2,000, credit balances: sales 58,200, sundry creditors 25,700, purchase return 500, RDD 800, discount 50 rupees, commission 250, capital Reena 50,000 and Aarti's capital rupees 30,000. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सची एकत्रित अशी लिस्ट दिलेली आहे. या ट्रायल बॅलन्समध्ये असलेल्या ॲडजस्टमेंटचा फक्त एक इफेक्ट होतो आणि ॲडजस्टमेंटमध्ये असलेल्या ॲडजस्टमेंटचा 2 इफेक्ट होतात. ॲडजस्टमेंट पाहूया. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000, write off ₹900 for bad and doubtful debts and create a provision for reserve for doubtful debts ₹1,000. Create a provision for discount on debtors at the rate of 3% and creditors at the rate of 5%. Fourth adjustment: outstanding expenses, wages ₹700 and salaries ₹800. Next adjustment: fifth, insurance is paid for 15 months with effect from 1st April 2018. 6. Depreciate land and building at the rate of 5%. And last adjustment: Reena and Aarti are sharing profit and losses in their capital ratio. या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्स असे लिस्ट एकत्रित लिस्ट दिलेली आहे. तसेच काही ॲडजस्टमेंट आहेत. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत, ज्या बॅलन्सवरती ॲडजस्टमेंट आहेत त्याचा इफेक्ट करत असताना संबंधित लेजर आणि स्टेटमेंटला त्याचा इफेक्ट करून पोस्टिंग करून तो बॅलन्स इनर कॉलममध्ये लिहिला पाहिजे. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000, क्लोजिंग स्टॉक 22,000 याचे 2 इफेक्ट होतात. फर्स्ट इफेक्ट: ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड by closing stock ₹22,000 and balance sheet asset side closing stock ₹22,000. Second adjustment: write off 900 for bad and doubtful debts and create a provision for reserve for doubtful debts ₹1,000. Write off 900 for bad and doubtful debts. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्स हे ओल्ड बॅड डेब्स असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेब्स हे न्यू बॅड डेब्स असतात.
न्यू बॅड डेटचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आहे त्या ओल्ड बॅड डेट्समध्ये न्यू बॅड डेट्स ॲड करतात. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट सन्ड्री डेटर्स लेस बॅड डेट्स रुपीज 900 अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स रुपीज 1000. पुढची ॲडजस्टमेंट अशी आहे की ट्रायल बॅलन्समध्ये RDD दिलेली आहे रुपीज 800, ही ओल्ड RDD आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स रुपीज 1000 हे न्यू RDD आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट इफेक्ट होईल. न्यू RDD मधून ओल्ड RDD लेस केली जाईल. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड सन्ड्री डेटर्स मधून सुरुवातीला न्यू बॅड डेट्स लेस केले जातील. त्यानंतर लेस न्यू RDD लेस केली जाईल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. सन्ड्री डेटर्सवरती तिसरी ॲडजस्टमेंट आहे, ती डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. फर्स्ट इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून न्यू बॅड डेट्स लेस केले जातील. न्यू RDD लेस केली जाईल. त्यानंतर जो बॅलन्स आपल्याकडे आहे त्या अवेलेबल बॅलन्स आहे त्या बॅलन्सवरती डिस्काउंट ऑन डेटरचा बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तो आहे 3% ॲट द रेट ऑफ 3%. त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. जर सुरुवातीचे डिस्काउंट असतील म्हणजे ट्रायल बॅलन्सला जर डिस्काउंट असतील सुरुवातीचे, तर त्या डिस्काउंटमध्ये प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हे त्यामध्ये ॲड केले जातील. डिस्काउंट ऑन डेटरची अमाऊंट असेल 1143. टोटल डिस्काउंट आउटर कॉलममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये 2143. त्याचप्रमाणे प्रोव्हिजन डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5% आहे. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे पाहायला मिळतील? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड सन्ड्री क्रेडिटर्स, त्यावरती 5% डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आहे. ती अमाऊंट आपल्याला मिळेल 1285. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अमाऊंट रुपीज 1285. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5% रुपीज 1285. चौथी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरी. फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग वेजेस. फर्स्ट इफेक्ट ॲड टू वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेसमध्ये ॲड. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 700. त्याचप्रमाणे सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरीची अमाऊंट आहे 3000 रुपये 3000 रुपीज. यात सॅलरीच्या अमाऊंटमध्ये आउटस्टँडिंग सॅलरीज रुपीज 800. टोटल आउटस्टँडिंग सॅलरी 3800. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरीज रुपीज 800. Insurance is paid for 15 months with effect from 1st April 2018. इन्शुरन्स पेड केलेले आहेत 15 महिन्याचे 15 मंथचे.
त्याची सुरुवात 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 आहे. या फायनान्शियल इयरमध्ये 12 मंथ इन्शुरन्स पेड करणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी 3 मंथचे एक्स्ट्रा पेड केलेले आहेत. एक्स्ट्रा पेड केलेल्या इन्शुरन्स प्रीमियमला इन्शुरन्स प्रीपेड आपण असे म्हणणार आहोत. याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस इन्शुरन्स लेस प्रीपेड इन्शुरन्स ₹300 and second impact balance sheet asset side prepaid insurance premium ₹300 for 3 months. Depreciate land and building at the rate of 5%. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग आहे ॲट द रेट ऑफ 5%. त्या ॲसेटवरती 5% 5% डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल लँड अँड बिल्डिंग ट्रायल बॅलन्समध्ये 25,000 दिलेले आहे. यावरती 5% ₹1,250 हे डेप्रिसिएशन आलेलं आहे, मिळालेलं आहे. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 1,250 अँड सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम ॲसेट. रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशिओ. जो काही बिझनेसमध्ये प्रॉफिट होईल लॉस होईल तो त्यांच्या कॅपिटल रेशिओनुसार म्हणजे कॅपिटलच्या प्रमाणे आपल्याला तो शेअर करायचा आहे. त्यांचा कॅपिटल रेशिओ आहे 5:3. आता आपण ट्रायल बॅलन्समध्ये असलेल्या पोस्टिंग ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची पोस्टिंग आपण संबंधित लेजर अँड स्टेटमेंटला जाते ते पाहूया. परचेसची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पाहायला मिळेल. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईडला. सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड लेस फ्रॉम सेल्स. विद्यार्थ्यांनी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेल्स रिटर्नचा बॅलन्स नेहमी डेबिट बॅलन्स असतो. लिहित असताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून लेस सेल्स रिटर्न करावे लागतात. लिहावे लागते. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्स हे ओल्ड बॅड डेब्स असतात. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्निचर ॲसेट आहे 20,000. डिस्काउंट 1,000. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले डिस्काउंट ओल्ड डिस्काउंट आहेत. रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ड्रॉइंगचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. लिहिताना मात्र बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम कॅपिटल. कॅपिटलमधून पार्टनर्स ड्रॉइंग बॅलन्स लेस केला जाणार आहे. रीना आणि आरती. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड ह्या दोन्ही करंट ॲसेट आहेत, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करंट ॲसेट कॅश ॲट बँक कॅश इन हँड आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागतील. ट्रायल बॅलन्स क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. परचेस रिटर्न मगाशी सांगितल्याप्रमाणे सेल्स रिटर्नचा बॅलन्स नेहमी ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट असतो, तर परचेस रिटर्नचा बॅलन्स नेहमी ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स असतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमधून लेस केले जातात, तर सेल्स रिटर्न
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून सेल्स रिटर्न लेस केले जातात. आर डी डी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आर डी डी ही ओल्ड आर डी डी आहे. डिस्काउंट ₹50. कमिशन डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी पार्टनर्स कॅपिटल ओपनिंग कॅपिटल. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट समजावून घेतल्यानंतर आपण दोन लेजर आणि एक स्टेटमेंट समजावून घेऊया. इन द बुक्स ऑफ रीना अँड आरतीच्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हे आपण पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या सुरुवातीलाच डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 18,100. त्यानंतर दुसरा अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस इनर कॉलममध्ये का लिहिलेलं आहे आपण, तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे 35,500 लेस परचेस रिटर्न ₹500. परचेस रिटर्नचा बॅलन्स नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. परचेसमधून परचेस रिटर्न लेस केल्यानंतर परचेसचा बॅलन्स 35,000. त्यानंतर रॉयल्टीजवरती कुठलीच ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून आपण तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये त्याची अमाऊंट पाहिलेली आहे. टू वेजेस यावरती ॲडजस्टमेंट आहे, आताच आपण ॲडजस्टमेंट पाहिली. आउटस्टँडिंग वेजेस ॲड टू वेजेस अँड सेकंड पेड बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग वेजेस ₹800. टोटल वेजेस 1,500. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स इनर कॉलममध्ये 58,200 लेस सेल्स रिटर्नचा बॅलन्स नेहमी ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट असतो. लिहिताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समधून लेस सेल्स रिटर्न ₹1,000. टोटल सेल्स 57,200. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹22,000 and second effect balance sheet asset side closing stock 22,000. ट्रेडिंग अकाउंट टोटल 79,200. या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. तो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ₹23,900. आलेला ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन ₹23,900. त्यानंतर पुढचं लेजर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट 1,900. यावरती कोणतीच ॲडजस्टमेंट नाही, म्हणून आपण ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये घेतलेली आहे. पुढे आहे सॅलरीज टू सॅलरीज इनर कॉलममध्ये ₹3,000. याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज ॲड टू सॅलरीज ₹800. टोटल सॅलरीज 3,800 अँड सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरीज बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरीज ₹800. टू इन्शुरन्स आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहिलेला आहे. इन्शुरन्स प्रीमियम पेड केलेला आहे 15 मंथ, परंतु आवश्यक फायनान्शियल इयरमध्ये ज्याची सुरुवात 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 या 12 मंथसाठी इन्शुरन्स पेड करणं अपेक्षित होता 1,200, परंतु एक्स्ट्रा इन्शुरन्स पेड केलेला आहे ₹300. एक्स्ट्रा पेड केलेल्या इन्शुरन्सलाच आपण प्रीपेड इन्शुरन्स म्हणणार आहोत. याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्समधून लेस प्रीपेड इन्शुरन्स ₹300 आउटर 1,200 इन्शुरन्स. टू डेप्रिसिएशन
जेव्हा आपण लँड अँड बिल्डिंगवरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत, त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 1250 लिहावे लागेल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पुढचं अकाउंट आपण बॅलन्स आपण पोस्टिंग केलेला आहे. बॅड डेब्स, ओल्ड बॅड डेब्स, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्स, ओल्ड बॅड डेब्स ₹500, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले न्यू बॅड डेब्स ₹900, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले न्यू RD ₹1000 आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली ओल्ड RDD ₹800. टोटल RBDD अकाउंट ₹1600. त्यानंतर सन्ड्री डेटर्सवरती कॅल्क्युलेट केलेली आपण डिस्काउंट ऑन डेटर्स ही ॲडजस्टमेंट पाहत असताना डिस्काउंटचा पूर्वीचा बॅलन्स आहे ₹1000. त्यामध्ये न्यू बॅलन्स फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ₹1143. सन्ड्री डेटर्सवरती 3% डिस्काउंट ऑन डेटर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर 1143 अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. पूर्वीच्या डिस्काउंटमध्ये प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पूर्वीच्या डिस्काउंटमध्ये हे आलेले डिस्काउंट न्यू डिस्काउंट ॲड केले. टोटल डिस्काउंट 2143. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटवरून ट्रान्सफर केलेला ग्रॉस प्रॉफिट आपण इथे सुरुवातीला लिहितो. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन ₹23,900. त्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईडला जे काही इन्कम हेड आहे, इन्कम बॅलन्सेस आहे, त्याचे सर्वच्या सर्व पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करीत असतो. पहिला बॅलन्स आहे बाय कमिशन ₹250. दुसरा बॅलन्स आहे बाय डिस्काउंट ₹50. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5%. हा बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्सवरती 5% कॅल्क्युलेट केल्यानंतर ₹1285 आपल्याला डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अमाऊंट मिळालेलं आहे. याचा फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ₹1285. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल 25,485. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बिझनेसमध्ये नेट प्रॉफिट आलेला आहे. हा नेट प्रॉफिट इनडायरेक्ट इन्कम ओव्हर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस केल्यानंतर मिळालेला नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल, त्या पार्टनर्सला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वाटून टाकायचा आहे, देऊन टाकायचा आहे. पार्टनर्सचा कॅपिटल रेशो आहे 5:3 आणि म्हणून आपल्याला नेट प्रॉफिट मिळालेला आहे 13,592. हा डिस्ट्रीब्यूट करत असताना रीनाज नेट प्रॉफिट ₹8,495 and आरतीज नेट प्रॉफिट ₹5,097. दोन लेजर पाहिल्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 लायबिलिटी साईड कॅपिटल अकाउंट रीनाज ओपनिंग कॅपिटल बॅलन्स ₹50,000. ॲड नेट प्रॉफिट, हा नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडवरून रीनाज नेट प्रॉफिट ₹8,495 लेस ड्रॉईंग ट्रायल बॅलन्समधून घेतलेली ड्रॉईंग रीनाज ड्रॉईंग ₹2,000
कॅपिटल बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे 56,495. म्हणजेच कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड आणि लेस ड्रॉईंग केल्यानंतर जो बॅलन्स आपल्याकडे अवेलेबल आहे रिनस कॅपिटल बॅलन्स ₹56,495. हा बॅलन्स रिनस कॅपिटल बॅलन्स आहे. पुढे आरती कॅपिटल बॅलन्स ओपनिंग कॅपिटल बॅलन्स ₹30,000. ॲड नेट प्रॉफिट ट्रान्सफर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून घेतलेला आहे 5,097. लेस ड्रॉईंग आरतीस ड्रॉईंग ₹1,000. कॅपिटल बॅलन्समध्ये आरतीस कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड नेट प्रॉफिट लेस ड्रॉईंग लेस केल्यानंतर जो बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे 34,097 हा आरतीस कॅपिटल बॅलन्स आहे. पुढे सन्ड्री क्रेडिटर्सवरती आपण अगोदरच आत्ताच ॲडजस्टमेंट पाहिली. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5%. ती अमाऊंट आहे 1,285. थोडक्यात सन्ड्री क्रेडिटर्सवरती 25,700 वरती 5% कॅल्क्युलेट केल्यानंतर अमाऊंट मिळालेली आहे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ₹1,285. याचा फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट liability side less from sundry creditors. And second effect profit and loss account credit side reserve for discount on creditors ₹1,285. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण पोस्टिंग केल्या होता. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड वेजेस अँड सॅलरीज. वेजेस 700 सॅलरीज 800. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस टोटल 1,500. त्यानंतर बॅलन्स शीट ॲसेट साईडमध्ये लँड अँड बिल्डिंग ₹25,000 लेस डेप्रिशिएशन 5% 1,250 लेस केल्यानंतर आपल्याला लँड अँड बिल्डिंगची टोटल अमाऊंट मिळते 23,750. हा फर्स्ट इफेक्ट. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ₹1,250. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरवरती कोणतीच ॲडजस्टमेंट नसल्याने ट्रायल बॅलन्समधून आपण फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲसेट आहेत म्हणून आउटर कॉलममध्ये त्याची अमाऊंट ₹20,000 लिहिलेली आहे. सन्ड्री डेटर्स 40,000 इनर कॉलममध्ये लिहिलेले आहे. याचा अर्थ 40,000 म्हणजे सन्ड्री डेटर्स 40,000 यावरती ॲडजस्टमेंट आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आपण पाहिली न्यू बॅड डेप्स 900. त्यावरती दुसरी ॲडजस्टमेंट पाहिली न्यू RDD ₹1,000. जो बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे तो बॅलन्स सन्ड्री डेटर्समधून न्यू बॅड डेप्स आणि न्यू RDD लेस केल्यानंतर जो बॅलन्स मिळालेला आहे तो आहे 38,100. यावरती तिसरी ॲडजस्टमेंट आपण सन्ड्री डेटर्सच्या रिलेटेड केलेली आहे. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% ₹1,143. आणि यावरून सन्ड्री डेटर्स आपल्याला मिळालेले आहेत 36,957. प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम एक्स्ट्रा पेड केलेला 12 मंथपेक्षा जास्त पेड केलेला प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम ₹300. अँड फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड इन्शुरन्स लेस प्रिपेड इन्शुरन्स ₹300. बॅलन्स शीटमध्ये ज्या आपण करंट ॲसेट लिहिलेले आहे त्या करंट ॲसेट एक कॅश ॲट बँक ₹11,500. सेकंड कॅश इन हँड ₹2,000. अँड बॅलन्स शीट पोस्टिंग करत असताना जो सर्वात महत्त्वाचा बॅलन्स आहे तो आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होतात. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड क्लोजिंग स्टॉक.
त्यानंतर बॅलन्स शीट टोटल आपल्याला मिळते 1,16,507. यानंतर या प्रॉब्लेममध्ये या रीना अँड आरती या पुस्तकांमध्ये दोन लेजर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिल्यानंतर बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. क्लोजिंग स्टॉकवरती अजून एक्स्ट्रा माहिती देत असताना मार्केट व्हॅल्यू, मार्केट प्राईस अँड कॉस्ट प्राईस जर अशी ॲडजस्टमेंट आली, क्लोजिंग स्टॉक, मार्केट व्हॅल्यू, कॉस्ट व्हॅल्यू, मार्केट प्राईस, कॉस्ट प्राईस यामध्ये विच युअर लेस, याचाच अर्थ क्लोजिंग स्टॉकमध्ये क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट, कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस या दोन्हींमध्ये जी कमी असेल, विच युअर लेस जी कमी असेल ती अमाऊंट क्लोजिंग स्टॉक म्हणून आपण या ठिकाणी घ्यायची आहे प्रॉब्लेम सोडवत असताना. थँक्यू.